या वकिलीन बाई या. दिन्या, तू कोर्टातून आणला का रे बोलावून वकिलीन मॅडमले? वकिलीन मॅडम, तुम्ही डिस्टर्ब तर नाही झाल्या? बाबा, आई वकील केव्हापासून झाली? वकील नाही झाली ते तर गावात गेलती त्या सुनीता काकूच्या घरी. काहीतरी चंदा काकूचं कोणत्या तरी अटी केल्या म्हणते चंदा काकूनं, तर ते सांगासाठी गेलती काकूच्या घरी. मग त्याला काय म्हणशील? वकिलीन बाईच झाल्या नाही ह्या. चंदाकडून असन, नाही तर कोणाच्या पाटलिंग काकूकडून होत्या काय या? याची ड्युटी कोणाकडे होती? कोणाची फी भेटली यायले? आई मला माहित बी नाही तू वकील का झाली तर. तुला फी बी भेटते का मग? मजा येते मग. मला पैसे सायकल घेऊन दे नवीन. दिने, तू काही याच्यासोबत लागू नको. जा अंदर जा मी येतो. आता बोला, कायची वकिली नव्हे सांगा आता. पोराच्या समोर काही बेइज्जत करता? पोराच्या समोर थोडं तुला बेइज्जत केलं. मी आता तुझी प्रसिद्ध केली. त्या चंदाची पाटलिंग गावच्या घरी कामाला जाते का नाही, तर तिनं म्हणे जाई नाही, तर तिनं सून आली तर म्हणून तिने त्या शर्ती ठेवल्या त्या 2. तर ते मला तिने नेलं का तुम्ही असा बा सोबत म्हणून. अरे बापरे, तू बदलली वाटते ड्युटी. तू साक्षीदार झाली आता आहे ना? पहिली वकील होती, आता साक्षीदार झाली. काही नका बोलू. काहून असे बोलून नेले उठल्याबरोबर तर. आता उठलो का मी? आता केव्हा चालल्या बाहेर? कोणती ड्युटी आहे आता? तुम्हाला बरोबर माहीत आहे. ड्युटी तर आहेच ना. उद्यापासून अधिक महिना चालू होणार आहे. तर आता कुठे जायचं आहे फिरायला, कोणत्या नदीवर स्नान करायला जायचं आहे हे ठरवायचं आहे. तर बरोबर माहीत आहे तुम्हाला. तुला काय वाटलं मी मजाक करून राहिलो का? रिकामे धंदे बंद कर, आता कुठंच जायचं नाही त्याच्या बाद. कुठं नाही म्हणजे कुठं नाही जायचं? कुठं नाही म्हणजे काही फिरायला नाही जायचं, काही नाही जायचं. भर घरात नाही राहत. इकडची तिकडे आणि तिकडची इकडे. 2 मिनिटं थांबा, मी आलीच. न ऐकता गेली. मलेच 2 मिनटं थांबा म्हणते, मी आली. काही मग गोष्टीचा मान नाही आहे शांतीले. हे घ्या, गरम गरम चहा पिऊन घ्या. गरम गरम चहा प्या, थंडा होईल आणि डोकं शांत करा. तुझं तेच आहे, चहा दिला का होते थंडा. मी काही चहानं काही होणार नाही ह्या वेळेस. पिऊन तर घ्या, मग बोल जा. जनसेवा केल्यानं काय होते, थोडीशी करा कोणाची मदत. तुम्ही तर काही बी बोलता. चला तुम्ही बी चला का मग. कुठं जाऊ सांगा. सुट्टी आहे का मला जास्त दिवस? म्हणूनच तर सुरुवातीला जाऊ. मला ती इच्छा पंढरपूरला जायचीच होऊन राहिली, मस्त चंद्रभागेमध्ये. गर्दी किती राहीन तिथं? राहीन तर राहीन, पाहू बरोबर. मी करतो विचार. माझी दुपारी त्याची मीटिंगच आहे. प्या तुम्ही चहा, मी करतो स्वयंपाक. वारी मी बी चहा दिल्याबरोबर थंड होऊन गेलो. मी पावरच चालला गेला. शांती आहेच तर तशी. चहा बी एक नंबर बनवते, जेवण बी एक नंबर बनवते, बोलते बी तशीच. करते थोडीशी हिंटे, पण दुसऱ्याची मदतच करते. खाली चटई टाकू का? सगळ्याजणी इंद कुठं बसन. जाऊ दे, आल्यावर पाहिजे आता. येईनच ना त्या. ये छाया. काऊन जी काकू खाली बसले? काही नाही, चांगलं लागते थंड थंड म्हणून बसायला लागलं. साफ सुथरं थंड थंड. आता बसणं होते तर बसून गेली, पण लंबे पाय केले बा. तुम्ही लंबे पाय करून तरी बसल्या. तुमच्या वयचं गो आम्ही तर आमच्याकडून माहीत नाही काय आलं ते आमच्या तर. काही नाही होत. तुमच्या जमान्यात चांगलं खा प्यायला भेटे. आम्हाला काय भेटते सारं हायब्रिडचं, फवारायचं आणि याचं आणि त्याचं. तुम्ही चांगलं खाऊ नये म्हणून तुमचे हाडं मजबूत आहे. हो तसंही समज म्हणा. आम्हाला तर बिस्किट फिस्किट तर काही समजत नाही. निघलं शिवाय भाजी पोळी खाल्ली सकाळीच. वावरातले ताजे फळं जंगलातले, त्याच्यानं आम्ही स्ट्रॉंग असेल म्हणा. बरोबर आहे तुझं. कोणी नाही आलं का अजून? पहिला नंबर शांता काकूचा लागते, कुठं आल्या नाही अजून त्या? येईन आता. मला काम नव्हतं जास्त म्हणून मी येऊन बसले. मी म्हणत होती इथे चटई तरी टाकू द्या, ते ह्या नाही म्हणते. शांता काकूसाठी आणू का खुर्ची? बसते ते बी खाली, काही नाही होत. ये छाया बस. कोण राहिले याच? चंदा नाही आली. भेटली होती मला, येतो म्हणे 10-15 मिनिटानं. तू बस ना अर्चना. बसतो मी. पाणी गिनी आणतो तुमच्यासाठी, बसतो. दुकान मस्त सजवलं तू ना.
दिवसांदिवस बापरे, हे अलमारी गिलमारी, ह्या टेबल इकडे कोणापासून घेतला ह्या टेबल? तो नाही का आपल्या गावात हो आहे त्याच्यापाशी, ते कोणते काकाजी हो, त्याचं नाव बी नाही येऊन राहिलं मला. त्याच्या घरी पडला होता टेबल. मी म्हणलं तेच सांगत द्या काकाजी. मग म्हणे बाई ह्या कामातून एवढा काही हे नाही आहे. मी वाड्यापाशी नेलं आणि त्याला थोडासा दुरुस्त केला तर जमला मस्त खाणं बिणं लावून. तू मेहनत करून राहिली म्हणून तुला फळ भेटून राहिलं. काय बरं दिवसभर मेहनत करत राहतं. झाला आता लग्नाचं सीझन आहे, 15-3 हप्ते. मग काय, मग कोणतं काम राहते एवढं? तरी बी चालूच राहते अर्चना. शिलाया मिलाया मारणं, वर्षभर कोणी काय कपडे घालत नाही का, चालूच राहते. हो म्हणा, तसं तर राहते. मशीन काय, एवढीशा मशीननं महापुरा दबदबा बसून दिला. महापुराचं शिक्षण पाणी सारं होऊन राहिलं. अंगात गुण होता पण त्याची मी कदर नाही करू. शांता काकून मला सांगितलं तर मला जमलं. मी काय सांगितलं व मला काय नाव घेतं. तुझ्या अंगात गुण होता, नाही तर मी काय केलं असतं. जाऊ द्या ते. मग कुठं चालता म्हणता अधिक महिन्यात? आता ह्या वर्षी सुट्ट्या शाळा बी नाही लागत पोरायची, तर लवकर लवकर जाऊन ये ना म्हणते. एका दिवसासाठी चालता का 2-3 दिवसासाठी चालता? मस्त विचार करायला आलो आपण इथं. मी घरी यायले म्हणलं चालांग का, तर पाहिन म्हणे बा. माणसं घेऊन चालता का बाया बायात जाऊ? चला ना, ज्याच्या घरचे माणसं येईन ते माणसं, बाया तर बाया. हे बराबर आहे. कैसे फ्रेंड है मेरे बिना ही मीटिंग चालू कर दी. हिंदीची मास्तरी ये लवकर, तुलाच तर उशीर केला. शिकली असती तर मास्तरीनंच झाली असती. शिकवलंच नाही ना माझ्या बापानं. काय मास्तरी बनली चंदा कामवाली. बसा ना दोघी उभ्याच राहा. पद्मा वहिनीला नाही सांगितलं का? तोच तर विचार करायला आलो पण इथं. तिला सांगायचं का नाही सांगायचं? तिला सांगा तर आपण नाही येत बा. खाऊन अर्चना एकदम भिल्यावणीच केलं. खाऊन माणसा अनुभव काय कमी आहे का? जंगलातला आणखीन तिकडे गेलो फिरायला, काही धरून आणलं तिने तर तिला घ्या तर आपण नाही येत बा. सांगून देतो पहिलेच. हो बा, तिला घेऊच नका. कमी आपत आणली का तिने मागं? नाही, आता सुधारली म्हणते ना ते. कुत्र्याचं शेपूट काच्यात टाका, सुधरत नाही. कुठं सारखं होते का ते? मग ते आपल्याला विचारन तर आपण काय सांगू? ते म्हणून ना मला ते विचारलं नाही तुम्ही. तो बी विचार आहे बापा, काय सांगू तर. कसं करता काही समजून नाही राहिलं. नाही चाल म्हणलं तिकडूनही विचार, आणि चाल म्हणून तर त्याच्याहून विचार. काही विचार नाही. शांता काकू सांगून द्या का तू काही ना काही आपत आणतो, तू काही येऊ नको. आम्हाला 2-3 दिवसाचा टूर आहे आमचा, असं सांगा. पण तिनं मागं लढून मडून माफी मागितली. सुधारली म्हणे मी. तुम्हीच म्हणता बा सुधारली. त्या दिवशी दोघीजणी आल्या आणि रीता वहिनीनं हे पद्मा वहिनी त्या कशा भेटल्या आणि काय भेटल्या, एकामेकीचे नंबरही घेतले असं त्यानं. त्या इंकाची रीता वहिनी का आपल्यासोबत? ते काय येते आपल्या संग नाही येत ते. नाही तर असं कर जा, तिले म्हण जा तू कोणती आपत काही आणजो नको, जास्तीचे काम करजो नको, चाल घेईल तर. असं म्हणून लय वेळ झालाय. सुनीता वहिनी पारट सिंगेल नेलं तर तिथेही इथे सेल्फी काढत बसली. एक वेळ असं अलग इकडे तिकडे राहे. तेव्हा तिले माफ केलं तर जंगलात काढायला घेऊन गेलो. तिथं काय प्रोग्राम केला तो तर आपल्याला माहीतच आहे चांगला. कोणी भिऊ नका, स्पष्ट नाही म्हणा. हो शांते जाऊ दे. एक वेळा राग आला तर कामाचा. आफत आली कोण्या कामाची? कमी भाव आलती का मागची आफत? जाऊ दे, स्पष्ट नाही म्हणून तो विचारंत. वरचा राग पर उठला. जशी इच्छा तुमच्या सगळ्याची. पण आता ठरवा कुठं जायचं आहे, काय जायचं आहे तर.